प्रगतशील भारत आणि मेक इन इंडिया साकारण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, असा संदेश निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि HCC लिमिटेडचे चेअरमॅन श्री अजित गुलाबचंद यांनी दिला. निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ आज पुण्यातील विद्यापीठाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात 10 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि 1128 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. श्री गुलाबचंद यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कार्य करणे हीच भारताच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि मानवतेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विजय गुपचूप होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे आणि संसाधनांचे नियोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. तर कुलगुरू डॉक्टर सुषमा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कम्फर्ट झोन पासून ट्रान्सफॉर्मेशन झोन पर्यंतच्या प्रवासाचे महत्त्व सांगत शिक्षणासोबत सतत शिकत राहण्याचा संदेश देखील दिला. या समारंभात MBA, BBA आणि विविध शाखांतील विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत दवे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर ज्योतिष सिंग आणि प्रोफेसर श्रीलक्ष्मी श्रीकुमार यांनी केले. तर आभार डॉक्टर आदिनाथ दामले यांनी मानले. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रगत भारताचा पाया. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री डिमले. And world at large. Thank you. I can solve that problem. But when I am concerned with management, it's a different proposition altogether. As a manager, I will probably have multiple solutions for a given problem. My choice of the right solution will decide whether I'm successful or not. Of course, while finding the solution, I have to bear 2 more things in mind. One is the cost involved. The other is the time. Madam Vice Chancellor, distinguished members of the governing board and faculty and trust of the department, members of the Nippon University faculty, and my young friends. It's a very special day for you, as well as the university, when the second batch of graduates will pass through the doors of this university. It's quite extraordinary that we are now a university for built environment. Now, it seems like it's a small space of built environment amongst the enormous number of forms of education. It is not so small. It encompasses a huge body of engineering, architecture, management, law, every kind of aspect to bear upon a built environment. Its conception, its planning, its construction, and its operation. The people required to provide all this effectively and efficiently requires huge contributions from all of you as you go into this field. But there cannot have been a better moment that you have chosen to graduate from this. Our Prime Minister has decided that we should become a developed nation by 2047, 100 years since independence. That's a very, very difficult and tall order, given the state where we are today. And for most people, it seems that it's just talk. Saurabh Rathi. Saurabh Singh. M-Plant, Tush, Bangalore. MBA, Patil, Smita, Sambhaji.
ठीक है, इंग्लिश मदाने, ठीक है, अंजलि सुरेश, क्या शमशुद्दीन गुलाब, आमच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज मिस शलाका गुलाबचंद धवल मॅडम पण प्रेझेंट होत्या आणि त्यांच्याचबरोबर बरेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि गव्हर्निंग बॉडीचे मेंबर्स जे खूप लाईक दे आर फेमस इंडस्ट्रियलिस्ट. फॉर एक्झाम्पल मिस्टर JP श्रॉफ वॉज प्रेझेंट. देन वी हॅड अ प्रोफेसर फ्रॉम IISc बँगलोर जे आमचे बोर्ड ऑफ स्टडीज आणि अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर आहेत. डॉक्टर NC प्रकाश ते प्रेझेंट होते. देन वाईस चान्सलर ऑफ निकमार युनिव्हर्सिटी हैदराबाद श्रीकांत चव्हाटे प्रेझेंट होते. तर बऱ्यापैकी पार्टिसिपेशन होते सगळ्या गव्हर्निंग बॉडी मेंबर्सचं पण होतं. अतिशय आनंद होतोय की आज आम्ही आमच्या निकमार युनिव्हर्सिटी पुण्याचं सेकंड कन्व्होकेशन सेरेमनी सेलिब्रेट करतोय. आमच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट ऑनरेबल चेअरमन मिस्टर अजित गुलाबचंद आहेत आणि प्रेसिडेंट जे आमचे निकमार युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर VN गुपचूप सर, त्यांचं पण प्रेझेन्स आम्हाला मिळालं. दोघांचे अतिशय सुंदर स्पीचेस झाले. आम्ही 1128 मुलांना डिग्रीज ग्रांट करतो आहे आणि आमची फर्स्ट बॅच काही प्रोग्राम्सचे जे फर्स्ट बॅचेस आहेत ते आज पासआउट होत आहेत. जसं की MBA इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट, MBA इन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, देन MBA इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, M प्लॅनिंग, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर ह्या सगळ्या बॅचेस पहिल्यांदा ग्रॅज्युएट आउट होत आहेत आमच्या युनिव्हर्सिटीमधून. मुलांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि आम्ही सगळ्या युनिव्हर्सिटीच्या जे फॅकल्टी आणि स्टाफनी पण खूप तयारी केली ह्या कार्यक्रमासाठी. दुसरी गोष्ट जी आहे की एक अजून आनंद होते की सगळ्या मुलांना मी प्लेसमेंट देऊ शकलो. तर आमचं ऑलमोस्ट आय विल से 98-99% प्लेसमेंट राहतं. जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्ट करतात, कारण बरीचशी मुलं बिझनेसमध्ये जातात, त्याच्यामुळे जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्शन देतात तर सगळ्या मुलांना आम्ही प्लेस करू शकलो. आमचं इंटरनॅशनल प्लेसमेंट हायेस्ट प्लेसमेंट वॉज अराउंड 26 lakhs आणि डोमेस्टिक प्लेसमेंटमध्ये हायेस्ट प्लेसमेंट वॉज 27 lakhs. अशा प्रकारे मुलांना चांगल्या कंपनीज मिळाल्या आहेत काम करायला आणि अतिशय उत्साही वातावरण आहे. त्यात आज आता आम्ही क्लोज ते मी सांगितलं ना की आमचे जे MBA सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट, MBA इन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, MBA इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, MBA जनरल मॅनेजमेंट, देन M प्लान मास्टर प्लॅनिंग आणि BBA ह्या बॅचेसची पहिली बॅच पास आउट.